9 FM रेडियो नशा फिर वही दीवानगी। आपण या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे धुकं पसरलं आहे. आपण आहोत मुंब्रा देवीच्या या मंदिराच्या जवळ. अगदी आपण मुंब्रा देवी मंदिराचा खालचा रस्ता जो आहे हायवे बायपासचा तिथून आता आपण पास करतोय आणि खाली या ठिकाणी आपण बघू शकतो किती धुकं पसरलेलं आहे. सगळे ढग या ठिकाणी आलेले आहेत. धुकं वाढण्याविषयी हे ढग आहेत पावसाचे सगळे या डोंगरावरती, झाडांवरती आणि या रस्त्यावरती आलेले आहेत. खूप सुंदर असं हे दृश्य आहे ते आपल्याला ह्या व्हिडिओद्वारे काढत आहे. ठिकाणं आपल्याला माहितीच आहे, परंतु मस्त वाटतंय, छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय. आणि हे प्रसन्न वातावरण आपल्यापर्यंत वरती मुंब्रा देवीचं मंदिर आहे ते अगदी धुक्याच्या या पावसाच्या या ढगांच्या चादरी खाली लपून बसलेला आहे आपल्याला असं दिसून येत आहे. पाऊस दिवसभर पाऊस होता आज ठाण्यामध्ये आणि आता सुद्धा हे ढगाळ वातावरण आहे. हे ढग कशी आपल्या समोर म्हटलं आपण ढगातूनच प्रवेश करतोय, पण समोर रस्ता दिसतोय लक्षात येत नाही, परंतु लांबून पाहिल्यानंतर आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी सुद्धा असंच पांढरं हे ढगाळ वातावरण आपल्याला इथे पाहायला मिळते. पावसाचे ढग आणि छानपैकी हे तुषार पडतायत. मला ॲक्च्युली थांबून या ठिकाणी या निसर्गाचा आस्वाद घ्यायला हवा आहे, परंतु पुढे जाऊन पुन्हा ट्रॅफिक होण्याची भीती आहे. म्हणून जरा लवकरच निघण्याच्या दृष्टीने आपण इथे न थांबता आपण पुढे जाणार आहोत. परंतु हा व्हिडिओ बनवण्याचा एक कारण संपूर्ण बघू शकता या ठिकाणचं वातावरण आपल्याला कसं दिसतंय. अगदी जेव्हा आपण कल्पना करतो की स्वर्गामध्ये कसं वातावरण असेल, तर हे स्वर्गचं धर्तीवरचं स्वर्ग म्हणता येईल अशा ह्या ठिकाणाला आपण त्याशी मी माळशेज घाटावर जाऊन सुद्धा अशा प्रकारचं व्हिडिओ केले होते. ढग संपूर्ण उतरले होते. ते खूप अशा उंच डोंगरामध्ये व्हॅलीमध्ये डीपमध्ये ह्या ढग उतरले जातात आणि आता ह्या ठिकाणी डोंगर आहेत आणि ह्या डोंगरावरती कशा प्रकारे सुंदर असे पांढरे शुभ्र असे हे पावसाचे ढग या ठिकाणी उतरलेले आहेत. हे आपल्याला या व्हिडिओमधून दाखवतोय. धन्यवाद.